इंडिया TV9 न्यूज महाराष्ट्र। 12 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 5च्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावर तेलंगवाडी गावाजवळ सोलापूरवरून पुणे येथे जात असताना भरधाव वेगाने जाणाऱ्या वॅगनार कार क्रमांक MH12XQ 8753 चे पुढील टायर फुटल्याने कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार अनियंत्रित होऊन बेंगलोरवरून मुंबई येथे जाणाऱ्या एका आयशर टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात कार चालकाच्या बाजूला बसलेल्या एका महिलेच्या डोक्याला जबर मार लागून गंभीर जखमी झाली, तर अन्य 4 जण किरकोळ जखमी झाले असून सदर अपघात जखमी झालेल्या व्यक्तींना शेटफळ गावातील ग्रामीण रुग्णालयातील 108 या शासकीय रुग्णवाहिकेमधून डॉक्टर प्रदीप पाटील आणि रुग्णवाहिका चालक सिद्धेश्वर राऊत यांनी सोलापूर येथील खासगी रुग्णालयात तात्काळ पुढील उपचारासाठी दाखल केले असून अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल प्लाझा येथील गस्ती पथक, रुग्णवाहिका पथक आणि मोडणीम महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी उमेश पवार आणि त्यांचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून वरवडे टोल नाका येथील गस्ती पथकाने मोडणीम महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने अपघातातील वाहने वरवडे टोल नाका येथील क्रेनच्या मदतीने रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली असून अपघातात जखमी झालेल्या महिलेचे नाव रत्ना राजेंद्र परमाणी, वय 65, राहणार पुणे असे आहे। सदर अपघाताची माहिती मोहोळ पोलीस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी क्षीरसागर यांना दिली असल्याची माहिती वरवडे टोल प्लाझा येथील गस्ती पथकाचे प्रमुख विजय साळुंखे यांनी दिली।